अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका बसतोय। अवकाळीमुळे आंबा आणि काजू पिकाचं मोठं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बागायतदारांची चिंता आता यामुळे वाढलेली आहे। सिंधुदुर्गामध्ये खरं तर 2 दिवसांपूर्वीच अवकाळी पाऊस झालाय, तर गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। दुपारच्या वेळेला उन्हामुळे निर्माण झालेलं तापमान हे 40 अंशांवर येत आहे। या लहरी वातावरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बागायतदार हे मोठे चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। यंदा आमच्याकडे गोवेरी पट्ट्यात, मी गोवेरीतनं भरत गावडे बोलतोय, गोवेरी पट्ट्यात अतिशय प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान दिसत आहे। ज्यावरती वर्षाला शेतकरी या काजू आणि आंबा याच्यावर त्यांचं पुऱ्या वर्षाचं जीवनाचं टार्गेट असतं, ते यंदा त्याच्यातलं काय 25% सुद्धा उत्पन्न नाही। त्यामुळे शेतकरी टोटली अडचणीत आहे। त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे विचार करून चांगली आम्हाला मदत करावी। आता काजूचा दर 150-55 175 रुपये दर होता। या आता 10 ते 15 दिवसात दर शाप हे केला आणि एक तर शेतकऱ्यांना शाप लुबाडतायत हे लोक। आम्ही करायचं काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।